असं होऊच शकला नाही. त्याशिवाय त्यांना संस्कृतीला तुच्छतेने बघायला शिकवलेलं असल्यामुळे एक घृणास्पद एक भावना असायची त्यांच्यामध्ये, त्यांच्या संस्कृतीमध्ये. आणि ते म्हणाले की इथे ना आमचा संवाद तुटला आणि तिथे काय झालं की आमच्या पूर्वजांचं जे ज्ञान होतं, ज्या चांगल्या गोष्टी होत्या किंवा आमची आयडेंटिटी होती, ती आमच्यापासून तुटली. आमची नाळ आमच्या संस्कृतीपासून तुटली. आणि कोणीतरी ना माझ्या चेहऱ्यावर असं बर्फाचं पाणी असं झोपेत फेकावं, तसा तो क्षण होता माझ्यासाठी की भाषा ही का महत्वाची आहे. आणि तो इन्सिडेंट माझ्यासाठी वन ऑफ द इन्सिडेंट्स इन माय लाईफ की जो लाईफ चेंजिंग. मग तुम्ही आता अमेरिकेत पण राहताय, भारतात पण राहताय, तर तुम्हाला काय बदल दिसतो इथल्या संस्कृतीमध्ये, भाषेमध्ये, मराठीमध्ये? मी एक एक्सपेरिमेंट केलेली, आता परत एक सांगते. मी 5 वर्षापूर्वी जेव्हा आलेले मुंबईत, तेव्हा मी असं ठरवलं की मी मराठीत बोलणार. समोरच्या मुंबई ही महाराष्ट्रात आहे, तर मी मराठीत बोलणार. आणि मला ना वेगवेगळ्या रिॲक्शन्स टिपायच्या होत्या. मी त्याबद्दल एक आर्टिकल पण लिहिलं, मी फॉरवर्ड करेन तुम्हाला. तर मला ना वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटली. की पूर्वी मी असं बघितलेलं की आपण जर मराठीत बोललो तर समोरचा माणूस किंवा समोरची व्यक्ती ही तुटकं फुटकं का होईना मराठी समजायचा किंवा बोलायचा प्रयत्न करायची. पण आता मी असं ऑब्झर्व केलं की तशी माणसं अजूनही आहेत, पण त्या व्यतिरिक्त मी एका दुकानात मराठीत बोलले म्हणून माझी चेष्टा केली गेली. हा एक दुसरा एक्स्ट्रीम होता. अशीही माणसं होती जी माझ्यावर अग्रेसिव्हली किंवा आगाऊपणे माझ्याशी बोलायला लागली की हिंदीत बोला म्हणून. अशीही माणसं होती जी जेन्युइनली सांगत होती की मॅडम मराठी समजत नाही, बोलता येत नाही, अशीही होती. सो हा जो स्पेक्ट्रम तयार झालाय आम्ही लहान असल्यापासून ते आतापर्यंत, म्हणजे तुम्ही संस्कृतीतला बदल जर म्हणाल भाषेच्या दृष्टिकोनाने, तर तो मला आढळला की जिथे मराठी बोलायला पाहिजे हे जेन्युइन आतून वाटणारी लोक होती. म्हणजे जरी त्यांना मराठी भाषा येत नसली तरी तो त्यांचा एक प्रयत्न असायचा मराठी समजून घ्यायचा किंवा बोलायचा. ती संस्कृती आता हळूहळू शिफ्ट होऊन तो स्पेक्ट्रम ह्या ब्लॉकमध्येही गेलाय की मी मराठीत बोलणार नाही किंवा मराठीत समजणार नाही जरी मी महाराष्ट्रात आहे. आणि तो एक आगाऊपणा जो आपण म्हणतो तो मला जाणवतो.